हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। पालमी कराडकडून मारहाण झाल्याचा करुणा मुंडेंचा गंभीर आरोप। जिल्हाधिकाऱ्यांसमोर मारहाण करताना धनंजय मुंडे बघत होते, करुणा मुंडेंचा आरोप। धनंजय मुंडेंनी घरगुती हिंसाचार केल्याचं फॅमिली कोर्टाचं प्राथमिक निरीक्षण। घटस्फोटित पत्नी करुणांना दरमहा ₹1.25 लाख तर मुलीला लग्नापर्यंत ₹75,000 पोटगीचे आदेश। मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी 2 तासात राजीनामा घेतलाच पाहिजे। अंजली दमानियांचा आक्रमक हल्लाबोल। निवडणूक आयोगाला सुद्धा लिहिणार पत्र। घरगुती हिंसाचारामध्ये अडकलेली व्यक्ती कॅबिनेटमध्ये कशी चालते असा सवाल करत अंजली दमानिया यांच्याकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। तर दमानियांना कायद्याचं ज्ञान नाही, सदावर्तेंचा पलटवार। राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट। आनंदाचा शिधा। शिवभोजन थाळीसह अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची भीती। तब्बल 1 लाख कोटींची वित्तीय तूट भरून काढण्याचं आव्हान। लाडक्या बहिणींमुळे वाढला बोजा। धनंजय मुंडेंच्या दाव्याची माझाकडून पडताळणी। बॅटरी स्पेअर आणि कापूस बॅग स्वस्तात खरेदी केल्याचा दावा सपशेल खोटा। दोन्ही वस्तू बाजारामध्ये स्वस्तच, शिवाय यापूर्वी MAIDCनेच कमी किमतीमध्ये खरेदी केल्याचं उघड। बीडमधील गुन्हेगारीच्या बातम्या पाहण्यालाही कृष्णा आंधळे समर्थकांचा आक्षेप। व्हिडिओ पाहणाऱ्या धारूरच्या अशोक मोहितेला बेदम मारहाण, डोक्याला गंभीर जखम। मोहितेवरती अंबाजोगाईच्या नंतर लातूरमध्ये उपचार, गुंड फरार। आम्हाला कोर्टामध्ये पुढे केस लढवायची नाही। एन्काउंटरच्या प्रकरणी सुनावणीच्या दरम्यान अक्षय शिंदेच्या आईवडिलांची हायकोर्टामध्ये माघार। तर कोणाचाही दबाव नसल्याचंही केलं स्पष्ट। उद्या प्रकरणावरती पुन्हा एकदा सुनावणी। ठाकरेंच्या शिवसेनेचं मिशन मुंबई महानगरपालिका। बजेट सादर झाल्याच्या नंतर शाखाप्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन संवाद। आमिषांना बळी न पडता संघटना मजबूत करण्याचे आदेश। मुंबईतील 3.5 लाखांपेक्षा जास्त रिक्षा टॅक्सी मीटर अपडेटसाठी 30 एप्रिलची मुदत। त्यानंतर बसणार दररोज ₹50 दंड। दरवाढीच्या नंतर मीटर अपडेट करण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी। सोयाबीन विक्रीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची सोयाबीन केंद्रांवरती गर्दी। शासकीय सोयाबीन खरेदीचा आजचा अखेरचा दिवस। मुदत वाढीकडे शेतकऱ्यांच्या नजरा। नाशिकमधून 8 बांगलादेशींना अटक। बांधकाम साईटवरती सुपरवायझरच्या रूपामध्ये सापळा रचत बांगलादेशींना बेड्या। अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांची अमानुषपणे घर वापसी। परतीच्या प्रवासामध्ये तब्बल 40 तास हातापायाला बेड्या। भारतीयांनी सांगितले भीषण अनुभव। लोकसभेत परराष्ट्र मंत्र्यांचं निवेदन। आणि लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं मुंबईमध्ये दीर्घ आजारानं निधन। वयाच्या 74व्या वर्षी लीलावती रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास। उद्या अंत्यसंस्कार। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर बुलेटिन